नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधको. प्रकरण 31, सत्य असत्य विवेक. क्रमांक 801 पासून सुरुवात करीत आहे. साच कहू तो मारी है, झूठे जगपति आय. ये जग काली कूतरी, जो छेड़े तो खाय. सत्य बोलता मारण्या उठे, असत्या ठेवी विश्वास. जग हे काळ्या कुतरी सारखे, छेडता चावे घेई अंगाचा घास. हे जग काळ्या कुत्री सारखे चावरे व लावसट आहे. येथे खरे बोलणाऱ्यास मार पडतो आणि खोट्यावर विश्वास दाखवला जातो. कशाही पद्धतीने छेडले तरी कुत्री अंगाचा चावा घेते. तसेच या जगाचे दर्शन किंवा वास्तव आहे. तेरे अंदर साच जो, बाहर नाही जनाब. जानन हारा जानी है, अंतर्गती का भाव. प्रकट उघड ना करी तू जनात, अंतरीचा सत्य भाव. ज्ञान पारखी निश्चित जाणील, तवंतरीचा सद्भाव. संत कबीर सांगतात की अंतरात असलेले सत्य माणसाने सर्वांमध्ये उघड करून सांगणे अनावश्यक असते. तो देखावा ठरेल. ज्ञानपारखी असणारे तू किती सत्यव्रती व सत्वशील आहेस हे तू स्वतः न सांगताही ओळखतीलच हे निश्चित समजावे. म्हणजे आपण किती सत्यव्रती आहोत किंवा सत्य किंवा सत्वशील आहोत हे ज्ञानी लोक निश्चितच ओळखतील. करिता जगामध्ये त्याची जाहीर वाच्यता करणे अयोग्य आहे. झूठ बात नहीं बोलिए, जब लग पार बसाय. अहो कबीरा साच कहू, आवा गवन नसाय. जीवन जोवरी राही तोवरी, असत्य कधी ना बोलावे. सत्य बोलता निश्चित मुक्ती, कबीर वचन ध्यानी धरावे. सत्य वचन बोलण्यात निश्चितच मोक्ष प्राप्ती आहे असे संत कबीर वचनपूर्वक सांगत आहेत. म्हणूनच माणसाने आपले संपूर्ण जीवन सत्य वचन आणि सत्याचरण यातच व्यतीत करावे. साचे कोई न पती येई, झूठे जगपती आय. 5 टका की धोपटी, 7 टके बिक जाय. सत्य न मानी विश्वासे कोणी, जग असत्य धरी विश्वास. 5 रुपयाचे धोतर विकले जाई, 7 रुपयास. या जगात सत्य किंवा खरे कुणालाच मानवत नाही. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. असत्यावर मात्र पटकन विश्वास ठेवला जातो. यामुळे त्या जगबाजारी 5 रुपयाचे धोतर 7 रुपयात सहज विकले जाते. सुमारे 600 वर्षापूर्वीचा हा दोहा आहे. आजही जगात गुणात्मक फरक काही पडलेला नाही. फक्त फरक पडला आहे तो बाजारभावाच्या अंतरात. आज 5 रुपयाचा एक आंबा ज्याची मूळ किंमत 5 रुपये, रत्नागिरी किंवा देवगड हापूस 100 रुपयात सहज विकला जातो. म्हणजे असत्य किंवा खोटेपणासच जास्त सन्मान दिला जातो. कमी फी घेणाऱ्या डॉक्टरकडे रुग्ण फारसे जात नाहीत. त्यांना वाटते की कमी फी घेणारा डॉक्टर बोगस असतो आणि जास्त फी घेणारा डॉक्टर मात्र निश्चितच अधिक हुशार, निष्णात आणि आजाराचे उत्तम पारख असणारा असतो. साचे को साचा मिले, अधिका बढे स्नेह. झूठे को साचा मिले, तडदे टूटे नेह. सत्य सत्या मिळता, स्नेह भाव वाढे. तरी असत्य सत्य गाठ पडे, तरी स्नेह भावा पडती तडे. म्हणून सत्यवादी माणसे एकत्रित आली तर स्नेह मैत्री वाढते. त्यांच्या परस्पर संवादात सत्याचे ज्ञानामृत प्रभावीरित्या प्रवाही होते. मात्र असत्याशी सत्याची गाठ पडली तर अशा विरुद्ध धर्मी माणसात कोणताही उच्च प्रेम भरला भाव निर्माण होऊ शकत नाही. नव्हे त्यांच्यात सर्वसाधारण संबंधही असू शकत नाही. कबीर लज्जा लोक की, बोले नाही साच. ज्ञानी बूझी कंचन तजे, क्यों तू पकडे काच. लोक लज्जा सांभाळती परी, सत्य न कदापि बोलती. कबीर सांगे टाकुनी सोने, काच का तू पकडसी. लोक लज्जा, लोक काय म्हणतील याला भिवून कोणीही सत्य स्वीकारत नाही, बोलत नाही.
मात्र संत कबीरांचे म्हणणे असे आहे की अस्सल 100 नंबरी सोन्यासारखे सत्य अवेरून असत्यमय काच का बरे घट्ट पकडावी. ज्ञानी माणसाने सज्जनाने असे कधीही वागू नये. साचक आहे तो मारी है ये तुर कानी जोर. बात कहू सतलोक की कर कही पकडे चोर. सत्य बोलता लोक मारती तुर्की आवेशाने. सत्य लोक विषयी सांगता चोरा परी घट्ट पकडती पेशाने. या जगात सत्याचरण करणारा आणि तसे वागण्यास इतरांना प्रवृत्त करणारा कोणीही का असेना त्याला शत्रुस्थानी मानून तुर्की आवेशाने मारण्यास इतर सज्ज असतात. सत्य लोकाविषयी सांगणाऱ्या चोर समजून घट्ट पकडतात आणि त्याच्यावर अत्यंतिक द्वेषाने तुटून पडतात. म्हणजे स्वार्थी व माया मोह यांच्या पाशात संबंध अडकलेले असतात. असे लोक सत्य निस्वार्थी सज्जनांचा छळ करण्यास टपलेलेच असतात. साचो हुआ तो क्या हुआ नामन साचा जान. साचा होय साचा मिळे साचे माही समान. सत्याचरण जरूर उत्तम परी सत्य ज्ञान लाभ हवाच. सत्य आचरणा सत्य ज्ञान मिळता सत्य विलसते खास. केवळ सद्वर्तनी असून भागत नाही तर गुरुकडून सत्य ज्ञान प्राप्त करून घेणेही आवश्यक आहे. सद्वर्तनाला सत्य ज्ञानाची जोड मिळाल्यानेच सत्य देवाची सत्य हाच देव म्हणजे सत्यनारायण याची सेवा अत्यंतिक विलसित होते. साचे कोई न पती यही झूठे जगपती आय. गली गली गोरस फिरे मदिरा बैठवी काय. सत्यान मानी कोणी असत्या परिमाण सन्मान. दूध कठे फिरून गल्लो गल्ली दारुण सोडे आपुले स्थान. सत्याला कोणी किंमत देत नाही मात्र असत्याला बसल्या जागी मान सन्मान मिळतो. जसे अमृत तुल्य दूध म्हणजे गोरस गल्लोगल्ली फिरून खपवावे लागते मात्र दारू घेतल्या तिथे आपल्या अड्ड्यावरच अनायसे खपते. दुधाला खपासाठी लोकांकडे जावे लागते. उलट पक्षी दारूकडे लोकच येतात. अब तो हम कंचन भये तब हम होते काच. सतगुरु की किरप भई दिल अपने का साच. आता आम्ही परिवर्तित झालो कासन उरता झाले सोने. सद्गुरु कृपा किरणे पडता तन मन सत्य ज्ञान प्रकाशे उजळून आले. संत कबीरांच्या सांगण्यानुसार पूर्वी ते अज्ञानी असल्यामुळे काचेसारखे अगदी क्षणभंगूर उथळ आणि अधीर होते. आता सद्गुरूंनी सत्य किंवा सदसत विवेक रूपी ज्ञानामुळे त्यांना पूर्णपणे बदलून टाकले. त्यामुळे गुरुकृपेच्या किरणाने सत्य ज्ञान प्रकाशामुळे ते तनमनाने स्वच्छ सुंदर व निर्मळ बनले. पूर्वीच्या अधीनतेची जागा संयम व तितिक्षेने घेतली. मायामोहात गुरफटलेले मन मायामोह टाकून चिरंजीव सत्याच्या अधीन झाले. म्हणजे तनमनाने पूर्णपणे पालटलेले कबीर पूर्वी जे काचेसारखे क्षुद्र होते ते आता सुवर्णासारखे अनमोल झाले. अविद्या जाऊन विद्या मलिनता जाऊन विमलता दुर्गुण लोपून सद्गुण प्रकाशाने अंतर्बाह्य उजळून निघणे आणि अशाश्वताचा मोह टाकून शाश्वत परमेश्वर सत्य समदृष्टी व समबुद्धी धारण करणारे असे ते वास्तवात ईशमय ज्ञानमय सत्यमय विराट विशाल हृदयाचे शिवच झाले. शिव म्हणजे ईश ज्ञान आणि सत्य यांचा एकत्र संगम म्हणजे शिव. जिन नरसाच पिछानिया करता केवल सार. सो प्राणी काहे चले झूठे कुल की लार. नर जो सत्य जाणे करी सत्य आत्मसात. असत्याची कास का धरे क्षुद्र अभिमान कुळ जात पाहत. या माणसाने सत्य म्हणजे समदृष्टी व समभाव आणि तसे अंतर्बाह्य समाचरण भेदाभेद रहित वागणे बोलणे व वर्तणे हे जाणले तो असत्याची कास किंवा नाद का धरील तसे तो कदापि करणार नाही. आणि कुळ वंश जातपात यासारख्या क्षुद्र भेदाभेदाला उच्च नीचतेला आपल्या जीवनात अजिबात थारा देणार नाही. कुळलज्जा हे केवळ अज्ञान व वेडगळपणा असून त्याचा त्याग ज्ञानी माणूस केल्याशिवाय राहत नाही. सांच बरावर तपनही
झूठ बराबर पाप, जाके हृदय साच है, ताके हृदय आप, सत्या समन दुजे अन्य तप, असत्या समन पाप, सत्या जो हृदय अवधारी, तेथे भगवंत निवास. सत्याचरणासारखे अन्य श्रेष्ठ तप नाही, साधना नाही, तसेच असत्य वर्तनासारखे किंवा त्याहून अधिक मोठे पाप नाही. ज्याच्या हृदयात सत्य व सत्याचरण प्रतिष्ठापित झालेले असते, त्याच्या हृदयातच भगवंताचा कायमस्वरूपी निवास असतो किंवा वस्ती असते. कंचन केवल हरी भजन, तुझ्या काच कथीर, छोटा आल जंजाल, तजी पकडा साच कबीर. हरी भजन हेची सोने, अन्यावघे काच कथील, संसार आळी खोटी टाकी, जंजाळ सत्य धरी केवळ कबीर. हरी भजन हेची सोने, अन्य अवघे काच कथील, संसार आळी खोटी टाकी, जंजाळ सत्य धरी केवळ कबीर. हरिभक्ती ही स्मरण हेच केवळ लखलखीत सुवर्ण आहे. अन्य सारे काच किंवा कथिलासारखे क्षुद्र व अल्पजीवी आहे. म्हणूनच संसार गल्लीची किंवा आळीची वाट सोडून संसाराचे जंजाळ किंवा गोंधळ यांच्याकडे पाठ फिरवून संत कबीर सत्याशी मैत्री आपले पण राखून किंवा साधून आहेत. कबीर झूठ न बोलिए, जब लग पार बसाय, न जाने क्या होयगा पलके चौथे भाय. कधी खोटे न बोलावे, जोवर जीवन राही, क्षण चतुर्थांशी काय घडेल नेम पत्ता नाही. संत कबीर पुन्हा पुन्हा अर्जून सांगतात की माणसाने संपूर्ण आयुष्यात अगदी अखेरच्या क्षणापर्यंत असत्य बोलू नये. क्षणाच्या एक चतुर्थांश भागाती काय घडेल वा होईल त्याचा नेम पत्ता ठाव ठिकाणा कोणालाच कधी नसतो. सारांश, अशाश्वत जीवनात केवळ शाश्वत सत्याचीच कास धरावी. प्रकरण 32. साधू. दर्शन की जय साधू का, दिन में कई कई बार, असो जा का में जो बहुत करे उपकार. दर्शन करी साधू से हर दिन वरचे वर, आश्विन मासी पाऊस पडता होती, शेतावर उपकार. साधू संतांचे वरच्यावर रोज अनेक वार दर्शन घ्यावे. जसं आश्विनातला पाऊस शेतावर किंवा शेतीवर आणि शेतकऱ्यांवर मोठे उपकार करतो, तसेच साधू दर्शन सर्वांनाच लाभदायी असते. कबीर सोई दिन भला, ज्या दिन साधू मिलाय, अंक भरे भरी भेटिये, पाप शरीरा राय. साधू भेट होई ज्या दिवशी, तो दिवस उत्तम राही, भक्तिभाव पूर्ण साधू भेटी, शरीर निर्मल पावन होई. जो दिवस साधू भेटीत गेला किंवा ज्या दिवशी साधू दर्शन व भेट झाली, तो दिवस उत्तम व पवित्रच असतो. समृद्ध अंतःकरण आणि भक्तिभावाचा अंतःकरणात महापूर आलेल्या स्थितीत साधूची भेट झाली असता शरीर मन निर्मल व पावन होतेच होते. एक दिना नाही करी सके, दुजे दीन करलेह, कबीर साधू दर्शते, पावय उत्तम देह. एके दिवशी साधू भेट न होई तरी, दुसरे दिवशी साधू दर्शन घेई. साधू दर्शन घडता कबीर सांगे, सुदेह लाभ तो होई. साधूचे दर्शन रोजच घ्यावे. एखाद्या दिवशी चुकून साधू भेट झाली नाही तरी दुसऱ्या दिवशी ती जरूर घ्यावी किंवा घडवून आणावी. साधू दर्शनाने उत्तम देहाची, निर्दोष तन मनाची प्राप्ती होते. दूजे दीन नाही करी सके, तीजे दिन करू जाय, कबीर साधू दर्शते मोक्ष मुक्ती फल पाय. दुसरे दिवशी साधू भेट न घडे तरी, तिसरे दिनिती घ्यावी. कबीर सांगे मोक्ष मुक्ती फल प्राप्तीसाठी, साधू भेट जरूर घडावी. दुसऱ्या दिवशी साधू भेट झाली नाही तर तिसऱ्या दिवशी काय होईना
दुसऱ्या दिवशी साधुभेट झाली नाही तर तिसऱ्या दिवशी का होईना पण ती मुद्दाम घेणे आवश्यक आहे. मोक्ष मुक्ती रूपी अमोल फलाची प्राप्ती साधू दर्शनाद्वारे होत असते असे संत कबीर आवर्जून सांगत आहेत. ती जे चौथे नाही करे बार बार करू जाय यामे विलंबन कीजे कहे कबीर समुजाय. तिसऱ्या चौथ्या दिवशी ही न होई तरी पुन्हा पुन्हा भेटी जाई साधू दर्शना विलंब न करी कबीर समजावित राही. तिसऱ्या चौथ्या दिवशी साधू भेटीचा योग जुळून आला नाही तरी पुन्हा पुन्हा त्यासाठी प्रयत्न करावेत. साधूचे दर्शन व भेट घेण्यात टाळाटाळ करू नये व विलंब लावू नये असे संत कबीर आपणास सांगत आहेत. बार बार नाही करी सके पाख पाख करिलेय कहे कबीर सो भक्त जन जन्म सुफल करिलेय. वरचे वर यत्न करू नाही भेट न होई तरी सप्ताही पंधरवड्यात तरी घेई कबीर सांगे सच्चा भक्त साधू सेठ भेटी मानव जन्म सुफल संपूर्ण करून घेई. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही साधू दर्शन भेट झाली नाही तर किमान आठवड्यात किंवा पंधरवड्यात एकदा तरी साधूचे दर्शन करावे. जो खरा भक्त असतो तो संत कबीरांच्या म्हणण्यानुसार मानव जन्माचे सार्थक होऊन तो सुफल संपूर्ण व्हावा म्हणून साधू दर्शन करतोच करतो. पाख पाख नाही करे सके मास मास करू जाय यामे देर न लाइये कहे कबीर समुजाय. पंधरवड्यातही साधू दर्शन न पंधरवड्यातही साधू दर्शन ना घडे महिन्यात एकदा तरी करी आता अजूनही ना करी विलंब कबीर समजावित राही. पंधरवड्यातही साधू दर्शन ना घडे महिन्यात एकदा तरी करी आता अजूनही ना करी विलंब कबीर समजावित राही. बाबा रे, पंधरवड्यातून एकदाही जरी साधू दर्शन झाले नाही तरी महिन्यातून एकदा तरी साधू दर्शन घेच घे. आधीच फार उशीर झाला आहे, आता आणखी उशीर नको असे संत कबीर सांगत आहेत. मास मास नाही करी सके छठे मास अलबत्त यामे ढील न कीजिए कहे कबीर अविगत. महिन्याभरात न साधू दर्शन होई तरी षण्मासी एकदा तरी करी चाल ढकलला यात करी कबीर सांगे वरचे वरी. महिन्यातून एकदा तरी साधू दर्शन करावे असे संत कबीर सांगत आहेत. तेही शक्य न झाल्यास 6 महिन्यातून तरी एकदा साधू दर्शनाचा लाभ घ्यावा. पुन्हा पुन्हा संत कबीर साधू भेटीचे आणि साधू दर्शनाचे महत्व विशद करून सांगत आहेत. छठे मास नाही करी सके बरस दिना करिलेय कहे कबीर सो भक्त जन जन्म हीच नव्हती देय. षण्मासी जरी साधू दर्शन न घडे तरी वर्षातून एकदा तरी शक्य करी ऐसा भक्त तन मन भावे पणे सक्षम कठीण आव्हानाही सुलभ करी. 6 महिन्यातून एकदा साधू दर्शन शक्य झाले नाही तर किमान वर्षातून एकदा तरी साधू दर्शन योग प्रयत्नपूर्वक साधावा. त्यामुळे असा साधू दर्शन घेणारा भक्त तनमनाने सुदृढ सक्षम बनतो आणि जीवनातील कठीणातील कठीण परिस्थिती किंवा आव्हानांना तो लिलया किंवा सहजतेने पेलवतो. बरस बरस नाही करी सके ताको लागे दोष कहे कबीर वा जीवसो कबहू न पावे मोस. वर्षातून एकदाही जरी साधू दर्शन लाभ जो ना घेई ऐसा माणूस जाणा पापी मोक्ष साध्य कधी ना करी. मात्र वर्षातून एकदाही जो साधू दर्शन लाभ घेत नाही असा माणूस पापीच असतो. त्याला जीवन मुक्ती किंवा मोक्ष प्राप्ती साधत नाही. कबीर दर्शन साधू के करत न लग कबीर दर्शन साधू के करत नकी जय कानी जो उद्यम से लक्ष्मी आलस मनसे हानी. साधू दर्शनी न करिता टाळ कबीर सांगत राही उद्योगाने लक्ष्मी येई आळसाने हानी होई.
साधू संतांच्या दर्शनामध्ये कधी टाळाटाळ चालढकल करू नये. उद्योग वा प्रयत्न यामुळे जशी लक्ष्मीची प्राप्ती होते त्याचप्रमाणे साधू दर्शनामुळे जीवन सुफळ व संपूर्ण होते. मात्र साधू दर्शनामध्ये मनाचे आळशीपण आल्यास त्याने मानवी जीवनाची हानी होते. त्यामुळे सत्य ज्ञान प्राप्ती व मोक्ष असाध्य बनतो. कबीर दर्शन साधू का बडे भाग दर्शाय, जो होवै सूली सजा काटे इतरी जाय. साधू दर्शन होणे हे तर सौभाग्याची जाणा, सुळावरती जाताई केवळ दुःख काट्या परिते जाणा. साधू दर्शन हे अहोभाग्यच असते. केवळ सौभाग्य ज्याचे वाट्याला आले असेल त्यालाच साधूची भेट होते. साधू भेटीनंतर जर एखाद्याला काही कारणवशात व दैवयोगे सुळावर लटकण्याची शिक्षा मिळाली तरीही केवळ साधू दर्शन लाभ त्याचे वाट्याला पूर्वी आला असल्याने त्याला एखादा काटा टोचावा इतपतच यातना म्हणजे कमी दुःख सहन करावे लागते. साधू दर्शनामुळे मानवी जीवन भय व संकटमुक्त होते आणि सुसह्य बनते. कई बार नाही कर सके दोय भक्त करिलेय, कबीर साधू दर्शते काल दगा नाही देय. संत दर्शन वरचे वरी न होई तरी दिवसातून दोनदा तरी घेई. साधू दर्शन घडे ज्यासी त्यासी मृत्यू ही धोका न देई. कबीरांचे म्हणणे असे आहे की साधू दर्शन जर वरचेवर पुन्हा घेणे अशक्य झाले तर किमान दिवसातून दुबार तरी ते घ्यावे. साधू दर्शनामुळे जीवनाचे कल्याण होते. साधू दर्शन झालेल्यांना यम किंवा मृत्यू ही धोका देत नाही. अवेळी व बुढाती आणि केविलवाणी मरण अशांच्या वाट्याला येत नाही. दोय बखत नाही करी सके दिनमे करू एक बार, वीर साधू दर्शते उतरे भौजल पार. दिवसातून दुबार न शक्य तरी एकदा साधू दर्शन करी. साधू दर्शन घडे जरी तरी मानव भवसागर सहज पार करी. दिवसातून 2 वेळा साधू संतांचे दर्शन करणे शक्य झाले नाही तरी किमान एकदा ते घडावेच घडावे. साधू दर्शन लाभामुळे मानवी जीवनाची नौका सहजतेने भवसागर पार होते. म्हणजे अशा माणसाचा संसार सुखी तर होतोच होतो पण तो कोणत्याही सांसारिक किंवा व्यावहारिक बंधनात न अडकता शांतपणे मृत्यूला सामोरा जातो. माता पिता सुत इस्तरी आलस बंधू कानी, साधू दर्शको जब चले ये अटकावे खाने. माता पिता पुत्र स्त्री बंधू साधू दर्शनी अडथळे, माया मोह चक्र रूपी असत्य साधू दर्शन टाळे. वास्तवात माता पिता पुत्र स्त्री किंवा पत्नी बंधू हे माया मोहरूपी चक्रव्यूहात स्वतः अडकलेले असतात. त्यामुळे या चक्राबाहेर जाऊन जर कोणी साधू दर्शन करू पाहिजे तर त्याला या असत्वर्तनी नातेवाईकांचा अडथळा निर्माण होतो. त्याच्या मनात म्हणजे जो सद्वर्तनी असतो त्याच्या मनात या असतची एवढी भीती निर्माण होते की साधू दर्शनास गेल्यास आपले नातेवाईक आपल्याला सामाजिक दृष्ट्या बहिष्कृत करतील, टाळतील, दूर सारतील असे वाटते. परिणामतः तोही साधू दर्शनापासून वंचित राहतो. सारांश माया मोहात गुंतलेले त्या गुंत्यातून बाहेर येऊन साधू दर्शन करू पाहणाऱ्या सद्गृहस्थास सद्वर्तनी राहू देत नाहीत. सत्याच्या मार्गात वाट अडवून माया होई असते. खाली साधू न विधा करू सुनली जय सब कोय, कहे कबीर कसु भेट धरू जो तेरे घर होय. रिक्त असते नका पाठवणी करू घर आल्या साधूची, कबीर सांगे सर्वात देई भेट काही ना काही साधूसी. संत कबीर आग्रहपूर्वक सर्वांना सांगत आहेत की जरी जर साधू संत आले तर त्यांना रिक्त असते कोणीही परत पाठवू नये. आपल्या घरी काही ना काही थोडेफार असे जे असेल ते साधूला देण्यास हरकत नाही, ते जरूर साधू संतांना द्यावे. साधू चल करो दीजिए की जय अति सन्मान, कहे कबीर कछु भेट धरू अपने बित्त अनुमान. साधू परत निघता वाटो वाईट तुम्हा त्याचा करा सन्मान, आपल्या धन संपत्ती ऐपती रूप करा त्याचा तुम्ही सन्मान.
साधू तुमच्या घरी येऊन जेव्हा माघारी निघेल तेव्हा तुमच्या हृदयात साधू प्रेम दाटून येऊ आणि साधू परत चालल्याने तुम्हाला दुःख होवो. मग तिचा अर्थ हा की तुम्ही खरे खरे उत्तमग्रस्त असाल तर साधू तुमचे घरोनी म्हणजे घरापासून परतताना माघारी जाताना त्यांच्या वियोगामुळे तुमच्या हृदयी कालवा कालव झाल्याखेरीज राहणार नाही. तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे आणि आर्थिक परिस्थितीनुरूप साधूला काहीतरी जरूर द्यावे. सुनिये पार जो पाया छाजन भोजनाने कहे कबीर संतन को देतन की जय कानी. येणे जाणे संसारी या जरी टळावे वाटे त्याग घडावा काही संत चरणी. जीव जन्म मृत्यू चक्रातून सुटे. जीवाला जर आपल्या आयुष्याचे सार्थक व्हावे आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची सुटका व्हावी असे वाटत असेल तर त्याने काही ना काही दान संत सज्जनांना जरूर करावे. संत चरणी त्याग घडता मोक्ष मिळतो. टूका माही टूक दे चीर माही सो चीर साधू देत न सकूचिये यो कथी कहई कबीर. आपल्या भाकरीतील तुकडा द्यावा ऐसे वस्त्रातील अर्धे वस्त्र. साधू दान देतान करी संकोच टाळा टाळ हेची कबीर नीती शास्त्र. आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी किंवा बऱ्यापैकी मोठा तुकडा आपल्यावर वस्त्रातील अर्धे वस्त्र साधूला द्यावे. साधूला दान धर्म करताना संकोच अनुमान टाळाटाळ अयोग्य असल्याचे संत कबीर आपल्या नीतिशास्त्राद्वारे सर्वांना पुन्हा पुन्हा सांगत आहेत. साधू आवत देखी के मन में करे मरोर सोतो सी चुहरा बसे गाव की ओर. साधू येता पाहुनी ज्याच्या कपाळा आठी पुढील जन्मी उंदीर होई वसे गाव गटारा काठी. साधू संतांच्या आगमनाने जो नाराज होतो ज्याच्या कपाळासाठी पडते असा जो कोणी मूर्ख उन्मत्त असतो तो पुढील जन्मात उंदीर होऊन त्याला गावच्या गटाराच्या कडेस आश्रयाने राहावे लागते. साधू आवत देखी के हसी हमारी देह माथा काग्र उतरा नैनन बडा स्नेह. साधू आगमनाते पाहुनी अवघा देह मन हो प्रसन्न. डोक्यातील कुविचार जाऊनी नेत्री वाढे स्नेह कबीर हो अतिप्रसन्न. संत कबीर सांगतात की त्यांच्या सारख्याला साधू संतांच्या आगमनाने परमहर्ष होतो आणि अवघे तन मन प्रसन्न होऊन साधू संतांच्या स्वागत सन्मानासाठी आतुर व धीर होते. मेंदूतील असत मिथ्याभ्रमाचा लोप होतो. नेत्रात स्नेह दाटून येतो आणि चित्त अतीव प्रसन्नतेने मोहरून निघते. कंचनजी करणने द्रौपदी जिया चीर जो दिया सो पाया ऐसे कहे कबीर. सोने कवच कुंडले दिली कर्णाने द्रौपदीने वस्त्र जे दिले ते परत मिळाले. कर्णा अस्त्र द्रौपदी वस्त्र. कर्णाने आपली दिव्य कवच कुंडले व सुवर्णाचे दान केले. त्याच्या बदल्यात त्याला त्याचा मित्र दुर्योधन याने एका राज्याचे राजपद दिले. तसेच कवच कुंडले घेतल्यावर इंद्रानेही त्याला त्याच्या बदल्यात दिव्य शक्ती दिली. द्रौपदीने कृष्णाविषयीच्या प्रेम भरल्या भगिनी भावाने कृष्णाचे बोट कापले असता आपली भरजरी साडी पदर फाडून कृष्णाचे बोट बांधले. तिच्या या वस्त्रदानाचे बदल्यात कृष्णाने द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीला वस्त्र पुरवून तिच्या अब्रूचे रक्षण केले. मनहृदयापासून दिलेले दान वाया जात नाही. जे दिले जाते ते आपल्याला संकट समय परत मिळते किंवा उपयोगी पडते. तर असं आपण 836 क्रमांकाच्या डोळ्यापर्यंत आलो. पुढील निरूपण उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांसाठी सुप्रभात शुभचिंतन. धन्यवाद अस्तु.